खरा लोकप्रतिनिधी जो असतो किंवा कार्यकर्ता जो असतो हा 2 किंवा 3 महिन्यापासून तयारी करत नाही. हा सतत 5ही वर्ष जनतेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी असतो. मागच्या 10 वर्षामध्ये विरोधकांनी विचार केला नाही एवढी विकासाची कामं आपल्या वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे. प्रचंड मोठे कामं आपण मागच्या 10 वर्षामध्ये केलेले आहे. अंतर्गत बंडखोरी कुठेही झालेली नाहीये. लोकसभेची सीट पडण्याकरता अनेक कारणं होते. ग्रामीण भागातला नागरिक हा शांत असतो आणि शहरी भागातला नागरिक हा जास्त चर्चा करणारा असतो. आमची काही आमदारांची सरकारकडे मागणी आहे की पांदन रस्त्यांकरता एक विशेष योजना तयार करावी. येणाऱ्या काळामध्ये आपण वर्ध्याला महानगराचा दर्जा प्राप्त करून देऊ. रामनगर परिसरातील भूखंडाचं लीज नूतनीकरण झालेलं नव्हतं त्या ठिकाणी. काही अडचणी येत असेल तर आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे राहणं हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी भूमिका घेत असतो. माझ्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत. 2014 साली जेव्हा सर्वप्रथम मी आमदार झालो तर ह्या ठिकाणी मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट होती. काँग्रेसनं आपल्या याच्यामध्ये फक्त वसुलीचे कामं केले. मागच्या 50-60 वर्षापासून काँग्रेस ही देशात आणि राज्यात सत्तेमध्ये होती, परंतु कुठल्याही पद्धतीचा विकास त्या ठिकाणी झाले नव्हता. रस्ते नव्हते, नाल्या नव्हता, इतर सौंदर्यीकरणाची कुठली कामं त्या ठिकाणी होत नव्हते. नमस्कार. दणकाच्या राजनैतिक चर्चेतील आज आपल्यासोबत आहे पंकजी भोयर आणि तुमच्यासाठी आजचा हा चर्चेतील थेट पहिला प्रश्न. गेल्या 3 महिन्यापासून आपण अतिशय तातडीने जे आहे विधानसभेची तयारी चालू आहे तुमची, तर आता नेमकी तयारी कुठपर्यंत आली आपली? खरा लोकप्रतिनिधी जो असतो किंवा कार्यकर्ता जो असतो हा 2 किंवा 3 महिन्यापासून तयारी करत नाही. हा सतत 5ही वर्ष जनतेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी असतो आणि ज्याला निवडणूक लढवायची असते तो 5ही वर्ष मतदारसंघामध्ये राहून जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतो. म्हणून मी मागच्या 3 महिन्यापासून नाही तर जेव्हापासून 2014 पासून आमदार झालो तेव्हापासून सतत लोकांच्या संपर्कात राहून रोजच तयारीमध्ये असतो. जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीला धरून बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये आर्वी सोडून 3ही मतदारसंघात बंडखोरीचं प्रमाण बघण्यात नाही आलंय. परंतु ज्या प्रकारचा गुटबाजीचा जो प्रकार आहे हा सध्या सुरू आहे, यावर आपलं काय मत आहे? नाही, आर्वीमध्ये देखील बंडखोरी त्या ठिकाणी झालेली नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हे फार समजदार लोक आहे. त्याच्यामुळे त्यांना समजून येतं की कुठले लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतील तर त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, त्यांचे हात बळकट केलं पाहिजे. नेमकं हेच भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि कुठल्याही पद्धतीची आपण संपूर्ण बघतो वर्धा जिल्ह्यामध्ये अंतर्गत बंडखोरी कुठेही झालेली नाही आहे. जिल्ह्यामध्ये दादा, विकास पुरुष, कार्यसम्राट अशा अनेक उपाधींनी भरलेले नेते आहेत. नेमकं आपली उपाधी कुठली? नाही, मला अशा कुठल्याही पद्धतीची उपाधी मिळालेली नाही आहे. काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा लोकप्रतिनिधी एवढीच मला लोकांकडून मिळणारी उपाधी आणि त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. भूमिगत गटार योजनेचे याचे परिणाम गेल्या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले आणि अक्षरशः सीट देखील पडली. तुम्हाला वाटतं का की या भूमिगत गटार योजनेचे परिणाम या विधानसभेवर पडतील? नाही, लोकसभेची सीट पडण्याकरता भूमिगत गटार योजना हे एकमेव कारण नव्हतं. अनेक कारणं होते. चुकीचे नरेटिव्ह सेट विरोधकांनी जे सेट केलं त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या याच्यावरती झाला होता. परंतु लोकांचे कन्सेप्ट आता क्लिअर झालेले आहे आणि रस्ते आता अनेक ठिकाणी रस्ते फार चांगले झालेले आहे. कारण याचा लोकांचे त्या ठिकाणावर रिप्लाय येतात, मेसेज येतात, धन्यवादाचे मेसेज येतात की आमच्या घरासमोरचा चांगला रोड झालेला आहे. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा झाली आणि नागरिक आता मोठ्या प्रमाणावर खुश आहेत. गेल्या 10 वर्षात विकासाचे जेवढे कामं झालेले आहेत हे कामं फक्त शहरालाच किंवा शहरालगतच्या परिसरातच बघायला मिळालेलं. ग्रामीण सदस्यांची किंवा लोकांची अजूनही म्हणणे आहे की अजूनपर्यंत ग्रामीण भागापर्यंत हा विकास पोहोचला नाही. नाही, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये शहरासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक रस्ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. गावांना जोडणारे रस्ते करण्यात आलेले आहे, शेतांना जोडणारे रस्ते करण्यात आलेले आहे. फक्त फरक इतकाच आहे की ग्रामीण भागातला नागरिक हा शांत असतो आणि शहरी भागातला नागरिक हा जास्त चर्चा करणारा असतो. त्याच्यामुळे शहरी भागातल्या कामांची जास्त चर्चा होते आणि ग्रामीण भागातल्या कामांची कमी चर्चा होते. ग्रामीण भागातील विकासाच्या मध्ये पांदन रस्ते शेतींसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी आपली काय उपाययोजना आहे? आपण मागच्या 10 वर्षामध्ये पांदन रस्त्यावर
त्याकरता विशेष अजेंड्यावर ठेवलेला आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना पांदन रस्ते त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी केलेले देखील आहे, परंतु याचा व्याप फार मोठा आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत पांदन रस्ता आहे. आमची काही आमदारांची सरकारकडे मागणी आहे की पांदन रस्त्यांकरता ज्या पद्धतीनं ग्रामीण रस्त्याकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे, त्याचकरता पांदन रस्त्यांकरता एक विशेष योजना तयार करावी व लवकरात लवकर हा उरलेला बॅकलॉग भरून काढण्यात यावा. वर्धा शहर ही सध्या नगर परिषद म्हणून आहे आणि वर्ध्याला महानगरपालिका बनवण्याचा जो आपण प्रकल्प जो आहे हा मध्यंतरी घेण्यात आला होता, मात्र हा प्रकल्प पूर्णपणे सध्या स्थगित दिसतोय. यामागचं नेमकं कारण काय? वर्धा शहराला महानगराचा दर्जा प्राप्त व्हावा याची मागणी आपण माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्याकडनं त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील त्या ठिकाणी मिळाले आणि काही आजूबाजूच्या ग्रामपंचायतनी त्याच्यावरती सकारात्मक ठराव घेतले, काहींचा त्याच्याकरता विरोध होता. आमचा असा प्रयत्न आहे की त्यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद राहावा. त्यांना विश्वासात घेऊन, एकदा त्यांना विश्वासात घेतल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपण वर्ध्याला महानगराचा दर्जा प्राप्त करून देऊ. विधानसभेतील मुख्य प्रश्नांमध्ये शहराचा रामनगर लीजचा जो प्रश्न आहे हा प्रामुख्याने बघितला जातो आणि गेल्या दिवसांमध्ये पर स्क्वेअर फीट जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये भरण्याची जी माहिती आहे ती जनतेपर्यंत गेलेली आहे. तर ही जनता एवढी अमाऊंट ही कशी भरणार? नाही, पर स्क्वेअर फीट 2,500 ते 3,000 ही चुकीची माहिती काही लोकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. एक तर अभिनंदनाची गोष्ट म्हणजे जी लीज 1991 पासून रिन्युअलच झाली नव्हती, ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 2016 मध्ये 30 वर्षाकरता पहिले वाढवून दिली. त्याच्यानंतर 2021 पासून पुन्हा 30 वर्षाकरता वाढवायची होती. तर मधात जे 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यांनी त्या ठिकाणी वाढविलेली नव्हती. परंतु पुन्हा एकदा जेव्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं 2023 मध्ये, पुन्हा आपण त्याला 2021 पासून 2051 पर्यंत त्याची 30 वर्षाची वाढ त्या ठिकाणी करून दिलेली आहे आणि याच्याकरता लागणारं शुल्क हे देखील कमी आहे. याच्यामध्ये नागरिकांना तिथल्या काही अडचणी येत असेल तर आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि लोकांना कमी शुल्कामध्ये त्या ठिकाणी समाधान करून देणं आमचं काम आणि कर्तव्य आहे. निवडणुकीच्या अगोदर मध्यंतरी काही कार्यकर्ते आपल्या विधानसभेचे इतर उमेदवारांना समर्थन देण्यासाठी इच्छुक होते आणि आताच ते पार्टीच्या प्रोटोकॉलनुसार सध्या आता कार्य करत आहेत. यावर तुमचं नेमकं काय मत आहे? बघा, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. याच्यामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांचं मत काही कुठल्या एखाद्या उमेदवाराबद्दल राहू शकतं. तर उमेदवारी मागणं ही काही चूक किंवा गुन्हा नाही आहे, परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे राहणं हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी भूमिका घेत असतो आणि त्याच्याचमुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आणि माझ्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत. आपल्या मते विधानसभेमध्ये विकासाची गंगा ही गेल्या 10 वर्षापासून वाहत आहे आणि विकास कामे देखील झाले, पण आपण कमिशन आणि भ्रष्टाचार सतत करत आहात असे सतत आरोप लावले जातात. ह्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही आहे. विरोधकांजवळ कुठलाही मुद्दा उरलेला नाही आहे. मागच्या 10 वर्षामध्ये विरोधकांनी विचार केला नाही एवढी विकासाची कामं आपल्या वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे हे अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करतात, परंतु जनता ही सत्यता जाणते आणि म्हणून जनता ही ठामपणे आपल्या पाठीशी उभी आहे. एकीकडे काँग्रेस म्हणते की विकासाचा जो पाया आहे हा त्यांनी रचलाय आणि भारतीय जनता पार्टी म्हणते की गेला जो विकास आहे हा गेल्या 10 आणि 15 वर्षातच घडलेला आहे. एकदम सत्य आहे, कारण आपण बघितलं की मागच्या 50-60 वर्षापासून काँग्रेस ही देशात आणि राज्यात सत्तेमध्ये होती, परंतु कुठल्याही पद्धतीचा विकास त्या ठिकाणी झाले नव्हता. रस्ते नव्हते, नाल्या नव्हता, इतर सौंदर्यीकरणाची कुठली कामं त्या ठिकाणी होत नव्हते. आपल्या जिल्ह्यामध्ये सेवाग्रामसारखं ठिकाण होतं ज्याचा वापर काँग्रेसने फक्त ट्रेनिंग कॅम्प म्हणून केला, परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा भारतीय जनता पार्टीची सरकार 2014 मध्ये सत्तेत आली तर ह्या ठिकाणी सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केला आणि संपूर्ण परिसराचा त्या ठिकाणी सेवाग्राम पवनारसह वर्धा शहराचा अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे काँग्रेसनं आपल्या याच्यामध्ये फक्त वसुलीचे कामं केले. आपल्याला माहिती आहे की 2.5 वर्षात मधात जेव्हा सरकार सत्तेवर आली होती तर वसुली सरकार म्हणून हे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी फेमस झालेले होते. तर हे असं वसुली सरकार लोकांना नको आहे, त्याच्यामुळे महायुतीचे सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षांपासून आपण एक आमदार आहात आणि या 10 वर्षामध्ये मुख्य कामं आपण काय केले जेणेकरून या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला आमदार म्हणून जनतेने बघावं?
2014 साली जेव्हा सर्वप्रथम मी आमदार झालो तर ह्या ठिकाणी मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट होती. विकासापासून हा मतदारसंघ कोसत दूर होता. त्याच्यामुळे 2014मध्ये सरकार आल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वांचं सहकार्य मिळाल्यामुळे प्रचंड प्रमाणात आपण निधी या ठिकाणी आणला आणि अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी रस्ते असो किंवा सिवरेज असो, नंतर उद्यानांचा विकास असो, ग्रीन जिम असो, असे अनेक कामं त्या ठिकाणी केले. पण त्याचबरोबर काही क्लिष्ट समस्या मतदारसंघातल्या होत्या, जसं रामनगर परिसरात भूखंडाचं लीज नूतनीकरण झालेलं नव्हतं त्या ठिकाणी. नंतर वर्धा शहरालगतचा जो ग्रामीण भाग होता त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी मिळत नव्हती. ती बांधकाम परवानगी आपण त्या ठिकाणावरून आणली. त्याच पद्धतीनं वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. त्यांचं आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय हे नागपूरला होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला जावं लागत होतं. आपण ते स्वतंत्र वर्धा जिल्ह्याकरता मंजूर करून घेतलं आणि वर्धेमध्ये ते कार्यालय आज सुरू झालेलं आहे. असे प्रचंड मोठे कामं आपण मागच्या 10 वर्षामध्ये केलेले आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये एक वेगळ्या लेवलला वर्धेला आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. पर्यटनाच्या माध्यमातून वर्धेमध्ये नवीन सुविधा या ठिकाणी तयार झाल्या पाहिजे आणि त्याच्यातून स्वयंरोजगार देखील क्रिएट झाले पाहिजे. हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी राहणार आहे. एक स्पोर्ट्स सिटी म्हणून आपल्या वर्धा शहराची ओळख झाली पाहिजे. क्रीडांगणाच्या अनेक सुविधा आपल्याला अजून आधुनिक करायच्या, नवीन तयार करायच्या. त्याच पद्धतीनं आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये महिला बचत गट चळवळ ही अतिशय मजबूत आहे. आपण ठिकठिकाणी महिला बचत गट भवन देखील महिलांना त्याकरता दिलेले आहे. तर या महिलांना येणाऱ्या काळामध्ये नवीन त्यांच्या उद्योग कशी उभारता येईल याच्यावर भर दिला जाईल आणि उद्योगधंद्यांच्या नवीन योजना, सबसिडी त्यांच्याकरता उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. दणकाच्या या राजनीतिक चर्चेमध्ये आपण दिलेल्या वेळेबद्दल पंकजी आपला खूप खूप आभार. दणकाच्या टीमतर्फे तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीसाठी व पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी दणका टीमचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की जनतेच्या मनामध्ये असलेले काही प्रश्न आणि सत्यता तुम्ही लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. जे सत्यता आहे ती लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो. याच्याकरता मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या टीमसह सर्व नागरिकांना मनपूर्वक दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.